नमस्ते मुलांनो, आज आपण इंग्लिशचा पाठ घेणार आहोत. त्यात आहे टू फेबल्स. फेबल्स म्हणजे दंतकथा. म्हणजे लहानपणी आपल्याला आजी आजोबा सांगायच्या छोट्या छोट्या गोष्टी, तशा दंतकथा. आणि त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण आधी एक गोष्ट घेणार आहोत आणि ती आहे दोन मित्रांची गोष्ट, आणि नंतर दुसरी गोष्ट घेणार आहोत ती आहे छोट्या छोट्या दोन उंदरांची गोष्ट. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टींमध्ये इमॅजिनेशन जास्त केलेलं असतं. म्हणजे आता उंदरांना तुम्ही कधी बोलताना बघितले का? नाही ना. पण उंदीर बोलतात, ते वस्तू बोलतात, झाडं बोलतात, प्राणी बोलतात, असं त्या गोष्टींमध्ये सांगितलं जातं. त्यांना म्हणतात फेबल्स. दॅट आर शॉर्ट स्टोरीज. आणि वर्णन छान असतं त्याच्यामधलं, आणि ज्या गोष्टी बोलू शकणार नाही त्या बोलतात ते असं गृहीत धरलं जातं. अशा त्या गोष्टी असतात, गमतीदार असतात. आणि बऱ्याच वेळा त्याच्यातून आपल्याला शिकवण पण मिळत असते की या गोष्टी ऐकल्या तर त्याच्यातून तुम्ही काय शिकलात. अशा पद्धतीने आपल्याला गोष्टीच्या शेवटी डोक्यात विचार येऊ शकतो, किंवा जो गोष्ट सांगतो तो तुम्हाला विचारू शकतो की काय शिकलात तुम्ही या गोष्टीतून. ही गोष्ट ऐकली, आता काय शिकलात. तर त्याचं थोडीशी त्या व्हॉट इज मीन बाय फेबल्स आणि हे कोणी सुरू केलं ह्याचे मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन सांगते. A fable is very short story, usually with animal characters or even inanimated things that speak. जे मी आता तुम्हाला म्हटली की प्राणी किंवा वस्तू ज्या की बोलतात ते असं ह्या याच्यात गृहीत धरलं जातं. अ फेबल युजली एंड्स विथ मेसेज ऑर मॉरल. आणि ही गोष्ट जी असते ही जनरली एंड्स विथ मॉरल. मॉरल म्हणजे कोणती तरी शिकवण, काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टीतून शिकायला मिळतात असं त्यांनी सांगितलं. इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड अँड हाऊ वन शूड बिहेव इन सोसायटी. आणि जगाबद्दलची माहिती. जगाबद्दल म्हणजे आपण जे म्हणतो की नाही, कोणी लोक कसे आहेत, कोण कसं वागतं, कोण कसं बोलतं, हे जे एक जनरल असतं. तर जगातलं जे व्यवहार ज्ञान आहे की कोणाशी बोलताना कसं बोललं पाहिजे, कोणाला कशी मदत केली पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जगाबद्दलच्या, त्या आपल्याला ह्या गोष्टीतून शिकायला मिळतात. दीज टू फेबल्स कम फ्रॉम इसाप, अ फेमस ग्रीक स्टोरी टेलर. His stories were told and retold in many countries according to their own local conditions. म्हणजे इसाप नावाचा जो माणूस होता की त्याने ह्या गोष्टींची सुरुवात केली, आणि त्याच्या ह्या गोष्टी होत्या छोट्या छोट्या गोष्टी आणि सोप्या भाषेतल्या सोप्या अशा गोष्टी. तर त्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार, त्यांच्या सिच्युएशननुसार सांगितल्या जायच्या आणि पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात, अजूनही सांगितल्या जातात. हिअर द स्टोरी ऑफ टाउन माऊस अँड कंट्री माऊस इज रिटोल्ड इन इंग्लिश स्टाईल. आणि इथे काय झालं की गोष्ट आहे दोन उंदरांची. एक टाउन माऊस म्हणजे खेडेगावातला उंदीर, आणि शहरातला उंदीर, आणि कंट्री माऊस म्हणजे खेडेगावातला उंदीर. अशा दोघांची ही एक गोष्ट आहे. त्याच्या आधी इथे त्यांनी इंट्रोड्यूस नाही केलं, पण त्याच्या आधी म्हणजे पहिली गोष्ट जी आहे ती दोन मुलं असतात मित्र, त्यांची गोष्ट आहे, आणि नंतरची गोष्ट आहे ती या उंदरांची गोष्ट आहे. डू यू लाईक टू रीड स्टोरीज? येस, आय एम आस्किंग ऑल्सो. डू यू लाईक टू रीड स्टोरीज? If you like to read stories, then read small stories which you can understand easily. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला आवडतं का, असं त्यांनी पण विचारलं. आणि मी पण तुम्हाला विचारते की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेलं ऐकायला आवडतं का. मग ऐका. आणि ऐका म्हणजे बऱ्याचशा वेळी दुसरे सांगतात तेव्हा पण ऐका, मशीन लावून नीट लक्ष देऊन ऐका. किंवा जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं मिळाली तर ती तुम्ही स्वतः वाचा. वाचताना पण ती मोठ्याने वाचा, म्हणजे काय वाचतात ते कळेल. चुका झाल्या तर त्या लक्षात येतील आणि तुमचा शब्दसंग्रह वाढेल. तुम्हाला गोष्टी ऐकल्यामुळे मनोरंजन होईल, मज्जा येईल, असं सगळं होतं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट स्टोरीज. इफ यू लाईक टू रीड स्टोरीज देन राईट डाऊन जर तुम्हाला गोष्ट आवडत असेल तर 5 गोष्टींचे प्रकार लिहा, किंवा 5 तुम्हाला आवडलेल्या गोष्टी लिहा.
यू मे लिस्ट स्टोरीज फ्रॉम एनी लँग्वेज, आणि तुम्ही कदाचित कोणत्याही भाषेतल्या गोष्टीचं नाव लिहू शकता. नाव यूज वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग स्टोरी टाईप्स. म्हणजे आधी तर त्यांनी तुम्ही वाचलेल्या गोष्टी ज्या की तुम्हाला आवडल्या आहेत त्यांची नावं लिहायला सांगितली 5 गोष्टींची. ती तुम्ही लिहा. आणि नंतर त्यांनी सांगितलं आहे की गोष्टींचे वेगवेगळे प्रकार असतात. गोष्टींचे वेगवेगळे प्रकार असतात. एकसारख्या गोष्टी कधी नसतात. गोष्टींचे प्रकार असतात. तर ते कोणते? नाव यूज वन ऑर मोर फॉलोइंग स्टोरी टाईप्स टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरी. आणि ह्या ज्या गोष्टी आहे, हे जे टाईप्स आहेत गोष्टींचे, तर तुम्ही ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, गोष्टींची नावं लिहिली आहेत, ती प्रत्येक नाव घ्यायचं आणि ती इथे कुठे बसते किंवा ती गोष्ट कोणत्या टाईपची आहे, दुसरी गोष्ट कोणत्या टाईपची आहे ते सांगा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे जे आहे, इथे वेगवेगळे टाईप्स ऑफ स्टोरीज दिलेले आहेत. स्टोरीजचे वेगवेगळे टाईप्स दिलेले आहेत आणि त्या टाईप्सचा अर्थ मी इथे लिहून ठेवला, मुद्दाम लिहिला, की तुम्हाला जेव्हा मी याचा एक फोटो पाठवणार आहे, इथे लिहिणार नाही आहे ते, मी याचा फोटो तुम्हाला पाठवणार आहे. त्या प्रत्येक गोष्टीचं इंग्लिशमधला शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ काय ते मी तुम्हाला इथे लिहून सांगते, पण मी तोंडी पण तुम्हाला सांगते थोडक्यात. कारण गोष्ट तशी खूप मोठी आहे, पण ह्यांचे अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगते. आता फॉक टेल म्हणजे लोककथा. लोककथा म्हणजे काय? जे पारंपरिक लोकांनी सांगितलेलं आहे, आजीने सांगितलं, आईला, आईने आपल्याला सांगितलं, ही जी काही पारंपरिक चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या लोककथा. उदाहरणार्थ देवासंदर्भातल्या गोष्टी असतात किंवा राक्षस असतो गोष्टीमध्ये किंवा काय, अशा ज्या एकमेकांना सांगत आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या लोककथा. पॅरेबल गोष्टी, बोधकथा. बोधकथा म्हणजे एखाद्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी चांगलं समजतंय, ती बोधकथा. हॉरर स्टोरी म्हणजे भयकथा, जी गोष्ट ऐकून आपल्याला भीती वाटते. राक्षसाची असो, भूताची असो, ती गोष्ट ऐकून आपल्याला भीती वाटते. परीकथा म्हणजे फेअरटेल म्हणजे परीकथा. मग या परीकथा ज्या असतात त्या परी माहिती आहे तुम्हाला, आकाशामध्ये उडते, असे पंख दाखवतात. चित्र काढताना तुम्ही काय करतात? परी म्हणजे काय? पंख असलेली, असे छान पंख असलेली, पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेली परी, हो की नाही? आपण काय म्हणतात, गॅदरिंगमध्ये वगैरे जर परी केली तर आपण त्याची ड्रेपरी तशीच करतो. तर त्या पर्यांच्या संदर्भातली गोष्ट असते ती परीकथा. डिटेक्टिव्ह स्टोरी. CID बघता का तुम्ही? CID बघतात ना? तर CIDमध्ये काय असतं की कोणीतरी हरवलं किंवा कोणाचा तरी खून झाला. मग CIDचे जे मुख्य माणसं असतात ते काय करतात? शोधून काढतात, फोटो काढतात, कुठे गेले, कोण गेलं, कुठे गेलं, काय सगळं शोधून काढतात. आणि मग कोण हरवलं आहे, त्याला कोणी पळवून नेलं तर ते शोधून काढतात. म्हणजे त्याला म्हणतात डिटेक्टिव्ह स्टोरी. नंतर मायथॉलॉजिकल स्टोरी. श्रीकृष्ण, राम यांच्या ज्या गोष्टी आहेत लहानपणाच्या, त्यांना सगळ्यांना म्हणतात मायथॉलॉजिकल स्टोरी. श्रीकृष्ण, राम यांच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहे, गणपतीच्या गोष्टी, ह्या सगळ्या काय झाल्या? मायथॉलॉजिकल स्टोरी. मायथॉलॉजिकल म्हणजे पौराणिक गोष्टी. रिअलिस्टिक स्टोरी. रिअलिस्टिक म्हणजे सत्यकथा. मग सत्यकथामध्ये त्या कोणत्याही प्रकारच्या येऊ शकतात. भयकथा येऊ शकते किंवा कोणती, म्हणजे एखाद्याच्या जीवनावर आधारित घडलेल्या गोष्टींवर आधारित जी असेल ती सत्यकथा, की हे सगळं घडलेलं आहे. आता समजा मी तुम्हाला सुनामीचं जे आहे, सुनामी मागे येऊन गेली 2004 साली, बरोबर? भूगोलामध्ये आपण 2-3 दिवसापूर्वी बघितलं. तर त्याच्यामध्ये जी सुनामी येऊन गेली, मी त्याच्याबद्दलचं अशी काहीतरी एक गोष्ट सांगितली की जी मला माहिती असेल. तिथे एखादी व्यक्ती राहत असेल आणि त्या व्यक्तीने ते कसं याला कसं तोंड दिलं संकटाला, अशी जर गोष्ट मला माहीत असेल तर ती जी गोष्ट असेल ती कशी असेल? एक सेकंद. ती कशी असेल? अनेक्डोट
ANECDOT, अनेक्डोट म्हणजे काय, किस्सा, पण ती गोष्टीच्या रूपाने मी तुम्हाला सांगितली, गोष्टीच्या रूपाने. पण सत्यकथा म्हणजे काय, की एखादी घडलेली घटना असेल, समजा एखाद्या व्यक्तीचं हरवलं आहे, ते व्यक्ती हरवली आणि मग नंतर ते कुठे 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 जाऊन आले, मग त्याचा ॲक्सिडेंट झाला, मग त्याला काय त्याचं आठवलं घर कुठे काय, मग तो पुन्हा परत आला. ही जी गोष्ट त्याने स्वतः सांगितली ना, ही घडलेली सत्यकथा आहे, कथा आहे. म्हणजे की त्याने त्याच्या जीवनामध्ये घडलेली ही गोष्ट, गोष्टीसारखं त्याला रूप दिलं, ती ही झाली सत्यकथा. त्याच्यानंतर आहे चाइल्डहुड स्टोरीज. चाइल्डहुड स्टोरीज म्हणजे बालकथा. मग बालकथांमध्ये पण लहान लहान मुलांच्या खूप साऱ्या गोष्टी असतात. पूर्वी चांदोबा नावाचं एक हे यायचं, मॅगझिन यायचं. मॅगझिन म्हणजे मासिक. तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मुलांच्या वेगवेगळ्या गोष्टी यायच्या, की ते मुलं कुठे फिरायला गेले किंवा काय, किंवा त्यांनी काय काय केलं, अशा टाईपच्या छोट्या मुलांच्या गोष्टी यायच्या. डिटेक्टिव्ह स्टोरी पण छोट्या मुलांच्या असायच्या, की अमक्याने चोराला शोधून काढलं किंवा त्याने हरवलेल्या आजोबांना शोधून काढलं. हे जे काही आहे अशा छोट्या मुलांच्या शौर्यकथा किंवा डिटेक्टिव्ह स्टोरीज त्या पण यायच्या. म्हणजे एखादी गोष्ट ही एकाच प्रकारची असते असं नाही, त्याच्यामध्ये दुसरं 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 पण मिक्स असू शकतं. की एक गोष्ट समजा सांगितली मी तुम्हाला, समजा मी तुम्हाला रामाच्या वनवासाची गोष्ट सांगितली, बरोबर. तर रामाच्या वनवासाची गोष्ट ही पौराणिक गोष्ट आहेच, पण त्याला वनवास झालाय त्याच्यामुळे ती दुःखद गोष्ट पण आहे, बरोबर. आणि रामाने रावणाबरोबर युद्ध करून सीतेला सोडवलं म्हणजे ती शौर्य कथा पण आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक जी गोष्ट असते ती फक्त एका टाईपची नसते, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे प्रकार मिक्स असू शकतात. तर पुढची आहे कॉमेडी. कॉमेडी म्हणजे हास्यकथा किंवा विनोदी गोष्ट. नंतर इन्स्पिरेशनल किंवा इन्स्पिरेशनल किंवा इन्स्पायरिंग म्हणजे त्यालाच मोटिवेशनल पण म्हणतात. ती आहे प्रेरणादायी कथा. प्रेरणादायी कथा. प्रेरणादायी कथा म्हणजे प्रेरणा मिळते त्या गोष्टीतून. ती गोष्ट ऐकल्यानंतर प्रेरणा मिळते. कशी मिळते, आता समजा मी तुम्हाला एखाद्या मुलाची गोष्ट सांगितली, की तो मुलगा खूप गरीब परिस्थितीतला होता, पण तरीसुद्धा आईला कामात मदत करून, बाबांना मदत करून तो अभ्यास करायचा आणि मग नंतर त्याला खूप छान मार्क मिळाले, मग तो मोठा ऑफिसर झाला. ही जी गोष्ट आहे ही कशी आहे, प्रेरणादायी. की तुम्ही ही गोष्ट ऐकली तर तुम्हाला असं वाटेल, अरे च्या, हा तर एवढा गरीब मुलगा होता तरी एवढा छान शिकला, एवढा छान त्याने अभ्यास केला, मोठा ऑफिसर झाला. मग तुम्हाला पण मनात असं वाटेल की नाही नाही, मी पण खूप अभ्यास करेन, मी पण खूप मोठा होईल, छान शिक्षण घेईल, पास होत मोठा मोठा साहेब होईल. असं जेव्हा तुम्हाला मनात वाटेल, याचा अर्थ ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती कशी आहे, तुमच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि ही छोट्या मुलाची गोष्ट आहे म्हणून ही बालकथा पण आहे. आलं लक्षात. दुसरं आहे फेबल. फेबल म्हणजे दंतकथा, की ज्या लहानपणापासून आपण आई वडिलांकडनं किंवा आजी आजोबांकडनं ऐकत आलो आहे. नंतर सायन्स फिक्शन. सायन्स फिक्शन म्हणजे वैज्ञानिक कल्पना केलेली कथा. विज्ञानामधली विज्ञान पण आहे, कल्पना पण आहे. म्हणजे त्याला थोडा विज्ञानाचा टच पण आहे. विज्ञान पण आहे आणि कल्पना पण आहे, दोन्ही एकत्र करून तयार झालेली गोष्ट ती सायन्स फिक्शन. त्याच्यानंतर फॅन्टसी. फॅन्टसी म्हणजे काल्पनिक कथा. मग काल्पनिक कथेमध्ये काय काय असू शकतं, जसं तुम्हाला कल्पना चित्र काढायला सांगतो की नाही, की हत्ती आकाशामध्ये उडतोय, बरोबर. हत्ती कधी आकाशात उडेल का, हत्ती असा आकाशामध्ये उडेल का, नाही. पण तुम्हाला कल्पना करायला सांगितली, मग तशा पद्धतीचं जी कल्पना करून तयार झालेली गोष्ट असते तिला म्हणतात फॅन्टसी स्टोरीज. हिस्टॉरिकल स्टोरीज म्हणजे ऐतिहासिक गोष्ट. ऐतिहासिक म्हणजे इतिहासामधल्या वेगवेगळ्या गोष्टी. जसं आता तुम्हाला ते तानाजीची गोष्ट किंवा तानाजीचा पिक्चर तुम्ही बघितला की नाही, मग ते काय असतं, सुरुवातीला ती गोष्ट तयार करतात आणि मग त्या गोष्टीवरनं पिक्चर तयार होतो. तर ती जी छोटी छोटी गोष्ट असेल ती तुम्ही वाचू शकतात, त्याला म्हणतात हिस्टॉरिकल स्टोरी. नंतर ॲडव्हेंचर स्टोरी. ॲडव्हेंचर म्हणजे शौर्यकथा. जे मी तुम्हाला सांगितलं की एखादा मुलगा किंवा CIDमध्ये
की चोर कोण होता ते शोधून काढणं म्हणजे झाली शौर्यकथा. कारण चोराला शोधायचं म्हणजे त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं, कोण चोर आहे विचार करायला लागतो, त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं, त्याचा पाठलाग करावा लागतो, तो जर उलटला तर आपल्याला मारू शकतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण विचार करून करत असतो, की आपण म्हणजे त्या गोष्टीतला मुलगा किंवा व्यक्ती, म्हणून त्या कशा झाल्या शौर्यकथा. लढाईची असेल ती पण शौर्यकथा असते. त्याच्यानंतर रोमॅन्टिक कथा, मग मुलगा मुलगी असेल प्रेमाची गोष्ट जी असेल ती रोमॅन्टिक कथा. नंतर सोशल सामाजिक कथा. सामाजिक कथा म्हणजे आता समजा मी तुम्हाला सावित्रीबाई फुलेंची गोष्ट सांगितली की सावित्रीबाई फुलेंनी कसं काम केलं, मुलींना शिक्षण. सावित्रीबाई फुले 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 मुलींना शाळा नव्हती, मागे मागे शाळा नव्हती, मग त्यांच्यासाठी शाळा सुरू केली. कोणी केली? सावित्रीबाई फुले. तर त्यांनी ही शाळा सुरू केली. म्हणजे ही गोष्ट कशी झाली? सोशल सामाजिक. कारण त्यांचं काम कोणतं होतं? समाजासाठी केलेलं काम म्हणजे सामाजिक काम, म्हणून ही गोष्ट झाली सामाजिक स्टोरी. नंतर ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका की वाईट वाईट गोष्ट जी आहे ती. नंतर मॉरल स्टोरीज म्हणजे नैतिक गोष्ट, की एखादी गोष्ट ऐकल्यानंतर आपण विचार करतो की याच्यातून काय शिकायचं. उदाहरणार्थ मागे मागे तुम्ही पहिली दुसरीला असताना ती गोष्ट शिकलेली की देवाने त्याला आशीर्वाद दिला की मी तुला तो भिकारी असतो तो म्हणतो देवा मला पैसे दे, थोडेसे पैसे दिले तर मग मी खूप आनंदात राहील, मग परत भीक मागणार नाही. मग देव एकदा प्रसन्न होतो आणि म्हणतो ठीक आहे आशीर्वाद देतो आणि त्याला भीक देतो आणि त्याला सांगतो की बघा तुझी झोळी जर फाटली तर ते पैसे खाली गेले तर त्याची माती होईल, तर मग थोडेसे घे. मग तो म्हणतो ठीक आहे टाका. मग थोडे टाकल्यावर त्याला अजून असं वाटतं अरे वा अजून टाका. तो मग देव त्याला सांगतो की बघा फाटेला लक्ष ठेव, पण तरी तो म्हणतो नाही टाका. मग देव देतोच आशीर्वाद देऊन पैसे. शेवटी ती झोळी कशी असते? कपड्याची झोळी असते आणि जुनी झालेली असते, मग ती फाटते, सगळे पैसे खाली पडतात आणि त्याची माती होते. म्हणजे ही याच्यातून काय शिकायचं की अति लोभ करू नये, खूप मला द्या असं करायचं नाही, हे आपण शिकतो. याला म्हणतात मॉरल स्टोरीज. आलं लक्षात? तर आज आपण अशीच मॉरल स्टोरीज किंवा फेबल्स दंतकथा शिकणार आहोत, छोट्या 2. त्याच्यातली पहिली आहे टू फ्रेंड्स अँड द बियर. टू फ्रेंड्स अँड द बियर. आता ही जी काही स्टोरी आहे ह्याच्यामध्ये 2 मित्र आहेत आणि त्यांची ही स्टोरी कशी तयार झाली ते बघूया. टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड. टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? प्रवास करत होते. ट्रॅव्हलिंग स्पेलिंग दिलेलं आहे तिथे बघा. टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? प्रवास करणे. प्रवास म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे चालत जात होते. त्यांच्याकडे गाडी नव्हती, ते चालत जात होते. तर प्रवास करत होते थ्रू द वूड. WOOD. वूड म्हणजे काय? जंगल. जंगल म्हणजे काय? अरण्य. खूप झाडं आहेत, वाघ सिंह आहे, प्राणी आहेत, असं जे ठिकाण होतं तिथून तो रस्ता जात होता आणि ते लोक चालत जात होते. मग काय झालं पुढे? वेन सडनली दे केम अक्रॉस अ बियर. आणि काय झालं की ते जेव्हा चालत जात होते तेव्हा त्यांना काय झालं? एक अस्वलाच्या लक्षात आलं हे लोक चालत जातात आहेत. दे सडनली क्रॉस अ बियर म्हणजे त्यांनी इकडे असेल हा बियर आणि हे चाललेले म्हणजे त्यांच्या पट्ट्यात आला बघण्याच्या, किंवा त्यालाही ते दिसले आणि यांनाही तो दिसला. द बियर सॉ द ट्रॅव्हलर अँड रश्ड आउट अपॉन देम. बियर सॉ द ट्रॅव्हलर म्हणजे काय? प्रवासी. बघा शब्द काय आहे?
ट्रॅव्हल. टू ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. आणि दे ट्रॅव्हलिंग, दे वेअर ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करत होते. हां, काळ बघा कोणता आहे, दे वेअर ट्रॅव्हलिंग म्हणजे कंटिन्युअस पास्ट टेन्स. वेअर, वेअर म्हणजे काय, भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद. आणि ट्रॅव्हलला, ट्रॅव्हल हे व्हर्ब आहे, त्याला ING लागला आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग झालं. दे वेअर ट्रॅव्हलिंग, ट्रॅव्हलिंग म्हणजे ते प्रवास करत होते. आणि नंतर काय झालं, पुढे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये आलं द बिअर सॉ ट्रॅव्हलर. ट्रॅव्हलिंगपासून तो ट्रॅव्हलर, ट्रॅव्हलर हे नाऊन आहे आणि ट्रॅव्हलिंग हे काय आहे, क्रियापद आहे. हां, क्रियापद, क्रियापद. हां, ट्रॅव्हलिंग. आणि ट्रॅव्हलर हे काय आहे, नाम, नाम. तर हे दोन फरक लक्षात घ्यायचं. शब्द एक आहे, इकडे ING लागलेलं आहे, ING लागलेलं आहे आणि इकडे ER लागलेलं आहे. ट्रॅव्हल शब्दापासूनच ट्रॅव्हलिंग आणि ट्रॅव्हलर झालेलं आहे. तर अँड रश्ड आउट अपॉन देम, आणि तो त्यांच्यावरती हल्ला करायला आला. रश्ड आउट म्हणजे हल्ला करायला येणे, अपॉन देम त्यांच्यावर हल्ला करायला आला. कोण कोण हल्ला करायला आला, बियर. बियर म्हणजे काय, अस्वल, अस्वल. हां, बियर म्हणजे अस्वल. वन ऑफ द ट्रॅव्हलर वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. पण ते जे दोघं मुलं होते की नाही, ते दोघं प्रवासी जे होते त्याच्यातला एक जण वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग, झाडावर कसं चढायचं हे त्याला छान माहिती होतं. एक मुलगा जो होता त्याला झाडावर कसं चढायचं हे छान माहिती होतं. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ नियर बाय ट्री अँड हिड हिमसेल्फ अमंग द लीव्ज. आणि त्याने काय केलं, मागून म्हणजे दोघं जण चालले होते, एक पुढे मागे असतील. तर जेव्हा त्यांना लक्षात आलं की तो आपल्याकडे धावत येतोय, तर त्याने विचार केला नाही आपला मित्र आला आहे का नाही आला आहे. तो पटपट पळाला आणि त्या झाडाची फांदी धरली आणि तो झाडावरती चढला. आणि झाडावर चढला आणि पानांमध्ये असा लपला. पानं 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 आहे ना, असे लपला त्याच्यामध्ये, की आपल्याला त्या अस्वलाने बघू नये म्हणून तो लपून गेला. आणि मग काय झालं, ही हिड, हिड हिमसेल्फ म्हणजे हाईडचा भूतकाळ. हिड हिमसेल्फ म्हणजे स्वतःला त्याने लपवलं, झाडांच्या पानांच्या मध्ये लपवलं. ब्रँच म्हणजे फांदी. आता पुढच्या याच्यात काय दिलंय, द अदर डीड नॉट नो व्हॉट टू डू. आणि दुसऱ्याला सुचेना काय करायचं, हा तर पळून गेला आणि आता मला तर झाडावर चढता येत नाही, आता काय करायचं. ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बोदर द डेड ॲनिमल्स. आणि त्याने मागे मागे असं ऐकलं होतं की अस्वल जे आहेत ते मेलेला जर प्राणी असेल कोणता, मरून पडलाय, तर त्याला खात नाही असं त्याने ऐकलं होतं. मग त्याने काय केलं बघा, सो ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड. मग त्याने काय केलं, ग्राउंडवरती असा खाली झोपला, सगळी माती चेहऱ्याला लावून असा मेल्यासारखा पडून राहिला. काय झालं, तो असा पडला खाली की जसं काही हा मेलाच आहे, मेला मेला असा त्याने स्वतःला टाकलं खाली. मग पुढे काय झालं, विथ हिज फेस इन द डस्ट. आणि सगळी माती होती की नाही ती लावून अशी जमिनी असं असं करून माती सगळी जमिनीला लावून तो असा झोपून राहिला, हालचाल केली नाही, श्वास घेतला नाही, श्वास पण रोखून धरला, असा रोखून धरला. बियर कमिंग अप टू हिम पुट हिज मुझल क्लोज टू हिज इयर अँड स्निफ्ट अँड स्निफ्ट. आता काय झालं बघा, तो बियर जो होता, अस्वल जो होता, ते अस्वल त्याच्या जवळ आलं आणि अस्वलाने त्याला असं असं केलं, म्हणजे त्याच्या कानाजवळ वास घेतला, तोंडाजवळ नेलं. त्याचं नाक जे होतं की नाही, तोंड, मुझल म्हणजे काय, हे पूर्ण तोंड,
मुझल म्हणजे जनावरांचं तोंडाला मुझल म्हणतात. जसं आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या तोंडाला काय म्हणतात, पूर्ण चेहऱ्याला काय म्हणतात, फेस, किंवा याला म्हणतात माउथ. ह्याला काय म्हणतात, हे जे तोंड याला म्हणतात माउथ, MOUTH, माउथ. आणि याला काय म्हणतात, FACE, फेस. संपूर्ण याला फेस म्हणतात. आणि हे ज्यातून आपण जेवण करतो त्याला म्हणतात माउथ. पण प्राण्यांच्या तोंडाला काय म्हणतात, मुझल, MUZZLE, मुझल. मग त्या मुझलवरती, त्या मुझलवरती नाक पण असतं की नाही, तर त्याने काय केलं, स्निफ, असा वास घेतला. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड अँड डिड नॉट इवन ब्रीथ. आणि पण त्याने काय केलं, तो माणूस जमिनीवर पडलेला होता आणि श्वास पण घेतला नाही. कारण श्वास घेतला असता तर त्याला कळलं असतं श्वास घेताना हलतोय श्वास घेताना, हो की नाही. म्हणून त्याने काय केलं, श्वास रोखून धरला. आणि श्वास रोखून धरल्यामुळे त्या बिअरला कळलं नाही ते. ॲट लास्ट विथ अ ग्रोल इट शूक इट हेड अँड स्लाउज्ड ऑफ. आणि मग शेवटी काय झालं की त्याने असं बघितलं, वास घेतला, ते काही कळलं नाही त्याला, आणि मग तो शेवटी निघून गेला पुढे. देन द फेलो इन द ट्री केम डाऊन विथ अ कॉम्रेड अँड लाफिंग सेड, व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्युरिन विस्पर्ड टू यू. आणि बघा, हा बिचारा घाबरलेला होता, झोपला तसाच, स्वतःचा जीव त्याने कसा बसा वाचवला. आणि हा झाडावर चढलेला तो नंतर खाली आला आणि हसत काय 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 हा कसा काय, तो तुझ्या कानाजवळ काय बोलत होता, काय म्हणाला तुला, असं त्याला गमतीने विचारायला लागला. विचार करा तुम्ही की अस्वलाने याला खाल्लं असतं तर हा वरती बसून गंमत बघत बसला असता. पण अशा वेळी याने बिचाऱ्याने हुशारीने स्वतःचा जीव वाचवला. आणि त्या टेन्शनमध्ये तो असताना हा त्याला हसत म्हणतो, काय सांगितलं तुझ्या कानामध्ये. मग त्याला थोडा राग आलेला होता, पण तो रागवला नाही. तो काय म्हणाला, ही टोल्ड मी, सेड द अदर म्हणजे तो दुसरा जो जमिनीवरती झोपला होता ना, तो म्हणाला की त्याने मला सांगितलं की नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच. म्हणजे जो तुला संकटाच्या वेळी सोडून जातो, पळून जातो, अशा मित्रावरती विश्वास ठेवू नकोस. नेव्हर ट्रस्ट म्हणजे कधीही विश्वास ठेवू नको. कोणावर विश्वास ठेवू नको, की असा मित्र की जो संकटाच्या वेळी तुला सोडून निघून जातो, अशा त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. मग आपण पण काय लक्षात ठेवायला पाहिजे, आपण पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की जे लोक आपल्याला संकटाच्या वेळी मदत करणार नाहीत त्यांच्याशी जास्त मैत्री करायची नाही, त्यांच्यापासून आपण लांब राहायचं. आलं लक्षात. आता हे दुसरं आहे द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. तर ही जी गोष्ट आहे याचे शब्दार्थ मी इथे आत्ता लिहिलेले नाही, कारण माझा फळा छोटा आहे. पण मी काय करते, हे मी तुम्हाला आता शिकवून देते आणि नंतर याचे शब्दार्थ फळ्यावर लिहून याचा फोटो तुम्हाला पाठवते. तर तुम्ही पुढची गोष्ट आता जसा व्हिडिओ बघून झाला की पुढची गोष्ट पण तुम्ही वाचायची. द टाउन माऊस अँड द country mouse. Once upon a time, a town mouse went to visit to his cousin in the country. The country mouse was simple, rustic fellow. He loved his town friend. आता once upon a time हा जनरली गोष्टी सांगताना कोणे एके काळी अशी जनरली गोष्टीची सुरुवात करता येते. तर वन्स अपॉन अ टाईम म्हणजे कोणे एकेकाळी. टाउन माऊस वेंट टू व्हिजिट हिज कझिन इन द कंट्री. आता टाउन माऊस म्हणजे काय, टाउन म्हणजे शहरात राहणारा जो माऊस होता, उंदीर होता, तो उंदीर एकदा त्याच्या खेडेगावात राहणाऱ्या मित्राला किंवा त्याच्या कझिनला, म्हणजे नातलग होता तो. कझिन म्हणजे
आता कझिन म्हणजे चुलत भाऊ, मामे भाऊ, आत्ते भाऊ, सगळ्यांना कझिनच म्हणतात. सो आपण कझिनला नातलग असं म्हणूया. तर कझिनला म्हणजे नातलगाला भेटायला गेला, कुठे? खेडेगावामध्ये. द कंट्री माऊस वॉज सिम्पल. आता हा जो खेडेगावात छोटं गाव होतं आणि हा कुठून आला? शहरातून आला. टाऊन म्हणजेच काय? सिटी. मग शहरातून आलेला जो उंदीर होता तो कसा होता? याला भेटायला आलेला होता, तो छान होता. आणि हा खेडेगावात राहणारा उंदीर साधा होता. सिंपल सिंपल साधा होता. आणि कसा होता? रुस्टिक फेलो, ही लव्ड हिज टाऊन फ्रेंड. आणि साधा होता, गरीब अडाणी असा तो होता. आणि तो त्याच्या शहरातून आलेल्या ह्या मित्रावरती त्याचं खूप प्रेम होतं. ही गेव हिम हार्टी वेलकम्स. आणि त्याने त्याचं खूप आनंदाने, हार्टी वेलकम्स म्हणजे काय? त्याला मिठी मारली, म्हणजे प्रेमाने खूप भेटला असं त्याचा अर्थ. सॉरी. बीन्स चीज, ही वेलकम हिम. बीन्स, चीज, ब्रेड्स वेर ऑल ही हॅड टू ऑफर, बट ही ऑफर देम फ्रीली. आणि त्याच्याकडे बीन्स, चीज आणि ब्रेड. आता तुम्हाला माहिती उंदीर अन्न कुठून आणतात? तर आपल्याच घरातून ते घेऊन जातात की नाही, आणि त्यांच्या बिळामध्ये जाऊन तिथे साठवून ठेवतात. त्यांना भूक लागेल तेव्हा ते खातात. तर असं त्याच्याकडे बीन्स होतं, चीज होतं आणि ब्रेड होतं. बीन्स, चीज आणि ब्रेड हे होतं. आणि त्याने काय केलं? त्याचा जो मित्र आलेला उंदीर, त्याला ते सगळं द्यायचं त्याने ठरवलं, म्हणजे दिलं फ्रीली, की घे बाबा खा, असं त्याने सांगितलं. वेअर ऑल ही हॅड ऑफर, बट ही ऑफर्ड देम फ्रीली, की व्यवस्थितपणे त्यानं केलं सर. द टाऊन माऊस रॅदर टर्न अप हिज लॉंग नोज ॲट दी सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. त्याने बघितलं, असं केलं. काय? व्हॉट इज दिस? दिस इज ही टर्न अप हिज लॉंग नोज. टर्न अप लॉंग नोज म्हणजे काय? नाक मुरडले. टर्न अप हिज लॉंग नोज म्हणजे तुम्हाला माहिती आहे उंदराचं तोंड कसं असतं, असं. मग असं म्हणजे ते त्याचं नाकसुद्धा कसं असतं? लांब असतं. मग त्याने ते नाक मुरडलं की छान नाही आहे काय अशी. हे असं काय सिम्पल कंट्री फेअर म्हणजे खेडेगावात मिळणारे साधंसं अन्न, त्याला ते काय आवडलं नाही. आणि तो काय म्हणाला मग पुढे? आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप धिस पुअर फूड. मला काही कळत नाही बाबा, तू हे कसं काय गरिबाचं अन्न खाऊ शकतो. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. पण ऑफकोर्स म्हणजे हे मला तर कळत नाही की तू हे कसं काय खातोस, पण जाऊ दे. कारण खेडेगावामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त काय तू अपेक्षा ठेवू शकत नाही ना. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. तू माझ्याबरोबर ये. कम विथ मी, माझ्याबरोबर ये. अँड आय विल शो यू, मी तुला दाखवून देईल की कसं राहायचं असतं. छान छान अन्न कसं असतं, कसं राहायचं असतं हे मी तुला दाखवून देईल. वेन यू सी टाऊन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. जेव्हा तू माझं शहरातलं लाईफ बघशील, माझं शहरातलं जीवन जगणं बघशील, तेव्हा तुला असं वाटेल की अरे आपण एवढे दिवस त्या खेडेगावात काय केलं. इथे तर किती छान छान खायला प्यायला, छान छान मज्जा आहे, असं तुला वाटेल. असा कोण म्हणालं? टाऊनचा जो उंदीर होता तो कंट्रीजच्या उंदराला म्हणाला. नो सुनर सेड दॅन डन. आणि हे बोलणं झालं की अरे तू हे काय खातो, छान नाही आहे, माझ्या घरी चल, छान छान खायला मिळेल, असं त्यांचं बोलणं झालं. आणि लगेच नो सुनर दॅन म्हणजे लगेचच, तात्काळ त्यांनी काय केलं? हे बोलणं झाल्याबरोबर लगेच द टू माईस सेट ऑफ फॉर द टाऊन. आणि ते त्याच्या शहराकडे निघाले. अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस. अराइव्ड म्हणजे पोहोचले. अराइव्ड म्हणजे पोहोचले. ॲट द बिग हाऊस वेअर द टाऊन माऊस लिव्ड इन अ होल. आणि मोठ्या घरामध्ये, घर कसं होतं? शहरातलं घर कसं होतं? मोठं होतं. त्या घरातल्या एका कोपऱ्यातल्या बिळामध्ये
तो उंदीर राहत होता. आणि यू विल वॉन्ट टू सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लाँग जर्नी. आणि मला असं वाटतं की आपण आता एवढा प्रवास करून आलो. मगाशी आपण काय बघितलं, टू ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, आणि जर्नी म्हणजे प्रवास. जर्नी हे काय आहे, नाम आहे, आणि टू ट्रॅव्हल हे काय आहे, प्रवास करणे हे क्रियापद आहे. आलं लक्षात? तर हे तो काय म्हणाला की आपण एवढा प्रवास केला, आता तू दमला असशील. एवढं आपण तिकडून इकडे आलो, खेडेगावातून शहरात आलो, उंदीर चालत 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 आले की नाही. मग आता दमला असशील, मग काय करायचे, आराम करायचा आहे, पण मग भूक पण लागली असेल ना. मग रिफ्रेशमेंट म्हणजे नाश्ता आपण खातो की नाही, रिफ्रेशमेंट नाश्ता. सकाळी सकाळी शाळेत जायच्या आधी आपण 9 वाजता खातो काहीतरी, त्याला म्हणतात रिफ्रेशमेंट किंवा नाश्ता. तर आफ्टर अ लॉंग जर्नी ही सेड द पोलाइट टाउन माऊस, म्हणजे हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला. आणि दे वेर सॉरी अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. आणि तो काय केलं, त्याने त्याच्या मित्राला बरोबर घेतलं, आणि ते उंदीर असे चालत चालत पुढे. मोठं एक रूम होती, त्याला डायनिंग रूम म्हणतात. डायनिंग रूम म्हणजे जेवण्याची खोली, जसं स्वयंपाकघर, बैठक खोली, झोपण्याची खोली असते की नाही. घरामध्ये एक रूम असते, तिथे स्वयंपाक करतात. दुसरी रूम असते, तिथे झोपतात. तिसरी रूम असते, तिथे टी व्ही बघतात, पाहुणे आले तर गप्पा मारतात. अशा 3 खोल्या तर तुम्हाला माहिती आहे. पण ज्यांची घरं मोठी असतात त्यांच्या घरामध्ये आणखी एक 4थी रूम असते किचनच्या बाजूला, तर त्याला म्हणतात डायनिंग रूम. तिथे जेवायला मोठा डायनिंग टेबल असतो, खुर्च्या असतात, आणि मग सगळे बसून जेवण करतात. अशा त्या डायनिंग रूममध्ये तो त्या उंदराला घेऊन गेला. देअर दे फाउंड अ रिमेन्स ऑफ फाईन फीस्ट. आणि तिथे त्या डायनिंग टेबलवरती त्यांना जेवण करून खाली सांडतं की नाही. आपण जेवण करताना काही मुलांना सवय असते की जेवता जेवता सांडलं आहे, ते सांडलं आहे. तर असं खाली जे खरकटं सांडलेलं होतं ते त्यांना खायला मिळालं. सून द 2 mice वेअर इटिंग अप जेलीज अँड केक्स अँड ऑल दॅट वॉज नाईस. आणि म्हणजे खाली सांडलेलं होतं ते पटापट 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 ते खात होते. उंदीर असे पटपट पटपट खात होते. आणि मग तेवढ्यात काय झालं, सडनली दे हर्ड अ ग्रोलिंग अँड बार्किंग. त्यांनी काय झालं, ऐकला आवाज, कसला, गुरगुरण्याचा. हो, आणि बो 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 असा आवाज ऐकला. गुरगुरणे म्हणजे तुम्ही कुत्र्यांचा आवाज ऐकलाय, नुसता भो भो असतो, पण त्याच्या आधी ते एकमेकांवर आवाज करतो. तो आता मला एवढा छान नाही काढता येत, पण गुरगुरण्याचा आवाज तुम्ही ऐका. कुत्रे एकमेकांवरती आवाज करत असतात दुसऱ्यांच्या एरियात आले तर तो त्याला म्हणतात गुरगुरणं, ग्रोलिंग, GROWLING, ग्रोलिंग. आणि बार्किंग म्हणजे भुंकणे. मग व्हॉट इज दॅट, द कंट्री माऊस सेड. मग हा खेडेगावातला माणूस होता, उंदीर होता, खेडेगावातला उंदीर. त्याने आवाज ऐकला आणि तो म्हणाला, कसला आवाज येतोय. मग तो म्हणाला, इट इज ओनली अ डॉग इन द हाऊस आन्सर्ड द अदर. आणि तो म्हणाला, अरे काही नाही, ते घरातलाच कुत्रा आहे. घरातला म्हणजे ह्या घरातल्या लोकांचा तो कुत्रा आहे, असं त्याने सांगितलं. ओनली सेड द कंट्री माऊस, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. आणि तो म्हणाला, मला हे असं जेवताना कोण भुंकलेलं आवडत नाही बाबा, मला भीती वाटते, मला आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन अँड इन केम 2 ह्यूज मॅस्टिफ्स अँड द 2 mice हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आणि काय झालं, तेवढ्यात त्यांचं दोघांचं बोलणं चालू होतं, तेवढ्यात काय झालं, दार उघडलं गेलं. दार बंद होतं की नाही दार, तर दार उघडलं गेलं आणि 2 कुत्रे, मोठे मोठे कुत्रे आत आले. आणि त्यांचं जे म्हणजे आत येणं बघूनच हा उंदीर होता ना, ते घाबरले आणि मग पळत 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 त्या छिद्रातून बिळातून ते
आत गेले आणि तेवढ्यात काय झालं, हा कंट्री उंदीर होता ना, तो म्हणाला गुड बाय कझिन, सेड कंट्री माऊस. गुड बाय कझिन, बाय. त्याने त्याला बाय केला आणि निघाला. तो म्हणाला काय झाला, तू लवकर लवकर का चालला एवढा, सेड द अदर. येस, ही रिप्लाइड, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. आणि तो काय म्हणाला की माझ्या घरी मला बीन्स आणि ब्रेड खायला मिळतं, माझ्या घरी साधं साधं जेवण आहे, पण भीती नाही आहे, इथे छान छान खायला आहे, पण कुत्रा कधी पकडेल याची भीती मनामध्ये सारखी सारखी आहे. मग भीतीमध्ये छान छान खायला मिळण्यापेक्षा शांततेमध्ये साधं साधं का असेना पण शांततेत खाणं चांगलं, असं त्याने त्याला सांगितलं. समजली गोष्ट? म्हणजे ह्या गोष्टीवरून आपण काय शिकायचं की कोणतीही गोष्ट करताना टेन्शन असता कामा नये. कोणतंही काम, मग जेवण असू दे, अभ्यास असू दे किंवा वेगळं वेगळं काम असू दे, तर टेन्शन, काळजी, चिंता, कोणीतरी रागवणं हे नको. काम थोडं झालं, अभ्यास थोडा झाला तरी चालेल, पण शांततेत व्हायला पाहिजे. जेवण पण शांततेत व्हायला पाहिजे. कोणतरी रागवते, कोणतरी ओरडते आणि मग आपण खातोय, छान छान खातोय, पण कोणीतरी रागवणं ते नको. तर साधं साधं मिरची भाकरी चटणी बिटणी असं काहीतरी साधं जेवण, पण शांततेत, प्रेमाने बोलणं, प्रेमाने सगळं, ह्या गोष्टी आपल्या आरोग्याला चांगल्या असतात, असं आपण लक्षात ठेवायचं. समजली गोष्ट? आता ह्याच्यावरचं जे व्याकरण आहे, लँग्वेज स्टडी जे आहे, हे मी पुढच्या तासाला घेते. बाकी तुम्ही धडा वाचून घ्या, गोष्ट समजून घ्या, शब्दार्थ लिहा, शब्द पाठ करा, म्हणजे तुम्हाला ते नीट वाचता येईल.